आहे तर असं उठलं की सुटलं डायरेक्ट जवळ जाता येत त्याच्या रूपाला बघायचं असेल तर प्रेमानं त्याला स्वीकारावं लागते, प्रेमानं त्याच्या जवळ जावं लागते. प्रेम जर जीवनामध्ये नसेल तर अजिबात किंमत नाही. महत्वाचं काय जीवनात असेल तर प्रेम. प्रेमाविन भजन, प्रेमाविन भजन नगविन मोती, प्रेमाविन भजन नगविन मोती, अर्थविन मोती वसिताय, अर्थविन मोती खूप मोठी पोती लावली मला अधिक मासाची, पण सांगायलाच कोणी नाही. मी सांगा की तुम्ही सांगा म्हणले कसं तरी सांगा मला सुद्धा. पण पोती लावल्याच्या नंतर अर्थ सांगायला सूचक नसल तर त्याला किंमत आहे. हो वाचून जावा वाचून जावा वाचून जावा बसणार आहे ना उगाची जी जी करावं. आरती झाली प्रसाद घेतला की होय तरी काहीच नाही ना, मजा चाली नाही. अर्थ जर सांगला आनंद वाटते, आनंद वाटते. सांगणारा सुद्धा तसाच असावा लागते. बर नाकावीत मोती म्हणले, नाकच नाही. करताना कशी नजर चुकीने केली की नजर चुकली केली ते केली. घरची जागीरदारी होऊन बसली. बरं बसली तर बसली, कुणाला नाही बसली म्हणून नव्हतं नोकरी म्हणू लागली. आता नाक नसलेल्या माणसाला बोलायचं का म्हणून नव्हता म्हणा की महाराज म्हणले आणतो की थांब की. तोळ्याची नथ केली, तोळ्याची. तोळ्याला किती रुपये लागेल आता लागेल. त्या बाईच्या काळात 200 रुपये तोळा होता. तोळ्याची नथ करून आली नाकामध्ये घातलेलं मालकाला आता गावात एक चक्कर मारून ये म्हणली. नाकात एवढी मोठी नथ घातली, खडा बसीला फर्स्ट क्लास वगैरे नाकात नथ बंबू लागली. नाक कुठं फसलं पता गावात चक्कर मारायला गेली. प्रत्येक बाया म्हणला काय माय लाज नाही ते गाव नाही काही. म्हणून ते खावा पचन ते देवा बरोबर. कशाला होच म्हणाले कमाला की नाही बचलते. मी काय म्हणलो तुम्ही होच म्हणाले. बोललो माणसं बोलले की काय खरं. लुपतली नादी लागली समाधी मारत. पचलते खाओ, साजलते लेवा मार. उग काही अजिबात करू नये महाराज. आणि अति राग करू नये. आणि अति नम्रता, अति कोपता कार्य जाते दयाला.
अति नम्रता पात्र होते भया. अति राग केलं की लई रागी खायला त्याच्या जवळ जाऊन येऊन पट्टी मागायला आलेली माणसं राग करायचं नाही. बर आतीची जी लई भीत राहिलं काठी आपल्या बरोबर घराकडे पळते. आती नम्रताही करायचं नाही. म्हणून आती कामते कोणते नसावे प्रमाणामध्ये सारे काही असावे. अतिभूषणी मार्ग तो संकटाचा अतिवेश तो थाट होतो नटाचा. अति दागिने अंगावर घातले भले नाही डायरेक्ट तोळे सोनं अंगावर घातलं सिग्नल नाही काही नाही ओहळाच्या कडे निघाली. आणि तेही रात्रीच्या 11 11:30 11:15 दरम्यान चोरायची टोळी वडा खाली बसली होती. कोण आलंय रे तिच्या पायातले बैल छन 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 वाजू लागले. कोणतरी हाय रे बघलेत काय महाराज पिवळी जरद बाई सोन्यानं नळलेली बघले बरोबर जे हाणले महाराज रट्टी देऊन मोकळी केली. चेक दागिने काढून घेतल्यावर घरला आली. घरला पण आम्ही तितकं मारलं झालं मारलं तर मारल्या याच्यापेक्षा मग मालक तर रोज हाणते म्हणली मला. आती बेस झाला मार्ग संकटाचा उभं टाकते. आणि आती समजा आती भूषणी अंगावर घातली की लोक बरं म्हणतात. काय बरं म्हणतात लोक बरं म्हणतात. आती नटलं थटलं चष्मा मारले डाय हाणली गडी हेपे मारले दहा पाण्यात तेल नाही काय नाही पाणी लावलं की असंच गावाला गावाने हिंडू लागलं महाराज. काय सासरवाडीची टप्पर आलं की घड्याळ हातच असा करून हिंडू लागलं गावाला. त्यामुळे माजरी झाली काय रे वाड्या त्याला मला माजरी जाईल ना महाराज सासरवाडीने घड्याळ दिलंय म्हणला. असंच आदरच महाराज काका करून पण योगा ते घड्याळ बंदच पडलं की घेऊन गेलं बंद पडलेलं घड्याळ मेकॅनिक कडे गेलं कुठं नाही गावला. मला बंद पडलेलं काय झालं बघितलं त्याने काढून गेलं बघलं त्यानं खोललं ना असं बाजूला ठेवलं. जा म्हणला उद्याच्याला घेऊन जा. त्या ते बारीकचा किडा होता उचलला बाजूला ठेवला. काय घेतलं कचरा किड्याच्या बाजूला ठेवलं. जा पाटील म्हणला उद्याच्याला घेऊन जा गड्या देऊन. त्यानं म्हणला का आता चल ना म्हणलं. ते कस काय मला माहित आहे चल ना का त्याचा ड्रायव्हर मेलाय मला. घड्या चालत होतं काय नाही महाराज. आधी दागिने घातले. याच्या पुढची एक गोष्ट सांगतो आणि सासरवाडी कुठून राहिलं का मिळालेलं असते. प्रदर्शन भरवितात महाराज लोक प्रदर्शन. ते सुनबाई आली सगळा पसारा एका जागी जमा करतात. घरातला जुना फेना टाकतात माझ्यामध्ये भरती करतात. लोकांना काय मजा नाही दाखव नका ते प्रदर्शन आहे महाराज. रेडिओ दिला असं कसं आमच्या काळात देत गेली. मला दिली ती घड्याळ कोणती कांचन आता नाही गेली महाराज. ते रेडिओ दिला ना घेतला आणला लावलं चालू केलं लावलं. आता हे माणूस शेतकरी असल्यामुळे गेले दार धरायला शेताकडे नर धरायला गेले बेऱ्यावर रेडिओ ठेवला. ते फोडू लागले फोडलं झाडाकडे पाठ लावून बसलं तिकडे जाऊन. आणि तिथून ऐकू येऊ लागलं याला. ऐकित राहिलं बातम्या वगैरे गाणी काय ऐकायचं ते ऐकले महाराज यानं. ऐकल्यावर ते ऐकण्याच्या नादात हे गुंग झालं. आणि ते वाका होता की नाही लसणाचा याच्यातून त्याच्यात फुटून खाली गेलं गंगला गेल्यावर पळत आलं. आणि पळत तिकडून आलं रेडिओवर बघलं. त्याला म्हणलं नागपूरचं सांगतोस दिल्लीचं सांगतोस मुंबईचं सांगतोस इथं मेले म्हणून सांगतोस तिथं गेले म्हणून सांगतोस तिथं पूर आला म्हणून सांगतोस इथं लॉकडाऊन आलं म्हणून सांगतोस सगळ्या जगातलं सांगतोस. भाड्या तुला बेरं फुटलेलं कसं काय माहित नाही म्हणून. बरोबर होत. मला काय सांगायचंय तुम्हाला.
गरज आहे की नाही म्हणून आरती काम कोणतं नसावं, प्रमाणामध्ये सगळं काही असावं, प्रमाणामध्ये मोकळ्या मोकळ्या वातावरणामध्ये सगळं असावं. म्हणून भगवंताला त्या शरणागती पत्करावं आणि शरणागती पत्करून भगवंताला म्हणावं, भगवान अरे तुला द्यायचं असेल तर रामकाचं दिसत विठो मावली हाची वरदी, विठो मावली हाची वरदी, विठो मावली हाची वरदी, विठो मावली हाची वरदी, विठो मावली हाची हृदयाला सोडून आमच्यापासून तुम्ही लांब जाऊ नका हो. आणि तुम्ही आमच्यापासून लांब गेलात तर मग आम्हाला शून्य किंमत आहे. आमच्या जीवनाला खऱ्या अर्थाने अर्थ उरत नाही. द्यायचं असेल तर भगवान तुम्ही काय करा, एकच वर द्या. तुम्ही आमच्या हृदयाला सोडून अजिबात इकडी तिकडी जायचं नाही. आणि तुम्ही गेल्यावर घंटेची गाडी येते. काय म्हणते मामा ती गाडी वाजतच येते. काय म्हणते नाही की आज पहिला दिवस आहे, उशिरा यायला जर असं कुठतोच तुम्हाला जे होईल ते होईल. जाऊ द्या, मला तरी काय करायचं आहे. उद्या माझा दादा आहे, परवा तिच्याला मित्र आहे. बाप महाराजात की उद्या पुढे होते आपण तिकडे जाऊन उलटा पलटी केली, जाधव करून घेतले. आणि त्याच्या परवा दिसते काही गरज नाही. लव मोठी या दत्ता महाराज सर्व गोळा केली महाराज. फार तुमच्या कार्याला लाख लाख प्रणाम करेन. सुंदर असं नियोजन केलं. म्हणून भगवंताकडे मागणी मागितली. एक वेळेस आपण भगवंताला मागणी मागू, भगवान या जगामध्ये आमचं बस नाही, आमचं अस्तित्व अजिबात नाही. या जगात अस्तित्व असेल तर फक्त तुझं अस्तित्व आहे, बाकी बस या जगामध्ये विषय संपला, बोलायचं. म्हणून सर्वांनी मोठ्या प्रेमानं हात वर करा. रवी हात वर करा. भागवताला करायला घ्या. असेच हात वर करा सर्वांनी आणि भगवंताचं मोठ्या प्रेमानं भजन करा. विठोबार
हात दिले महाराज. भगवंताच्या महाद्वारात येण्याकरता त्या भगवंतानं पाय दिले महाराज. पाय दिले. एवढा एवढा अनमोल देह तुमच्या आमच्या स्वाधीन केलाय महाराज. त्या भगवंताचे कोटी 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 प्रणाम आपण जरी केले तरी ते फेडू शकतो का? नाही महाराज. मानव देह मिळणं दुर्लभ आहे. त्यातल्या त्यात कथेची सामुग्री देह अवसानावरी नको जाऊ देऊ भंगा आयुष्य करी उन्हे करी माझं घडो कीर्तन. कथेची सामुग्री आहे ना ती फक्त हात पाय इंद्रिय हे जर दिली नसते तर आपण इथे येऊन बसलो नसतो महाराज. म्हणून सुंदर असा त्या भगवंतानं देह आम्हाला दिलाय. त्या भगवंताला माझ्या हृदयात राहा असं म्हणत असताना जगद्गुरु तुकोबा यांनी जाता जाता शेवटच्या चरणात तुका म्हणताय
भगवान आवाज भगवान तुका म्हणे काही न मागो अनेक तुझे पायी सुख सर्व आहे. देवा अजिबात तुम्हाला काही आम्ही मागणार नाही, तुमच्या पायाजवळ ठेवा एवढंच आमचं काम करा बस, बाकी काही मागत नाही. तुमच्या पायामध्ये जे सुख आहे आणि ते सुख उपभोगण्याकरता किती लोकांना कष्ट झाले याची आम्हाला जाणीव आहे, म्हणून आम्ही भागवत लावले. देवाच्या पायामध्ये सुख किती आहे हे जर बघायचं असेल तर 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 भागवत शास्त्र बघावं लागतं. त्याच्यामध्ये बळी नावाचा एक राजा झाला, बळी नावाचा एक राजा झाला आणि त्या बळीनं 99 यज्ञ केले आणि 99 यज्ञ करून 100वा यज्ञ केला आणि 100वा यज्ञ करत असताना दुश्मनाला बरं वाटलं नाही, दुश्मनाला बरं वाटलं नाही. हे का नाही लावले तुम्हाला कळलं की त्याच्या जादू बघा आणि सगळा खेळ झाल्यावर करणार विठ्ठल विठ्ठल. म्हणून 99 यज्ञ करून 100वा यज्ञ करत असताना दुश्मनाला बरं वाटलं नाही. काही लोकांना चांगलं केल्यावर बरं वाटत नाही, सगळ्यालाच बरं वाटते असं नाही आणि सगळ्यालाच बरं कवा वाटत जाऊ नये आणि सगळ्याच गावानं मिळून एका माणसाला बरं आहे असं कधी म्हणू नये, म्हणून अजिबात म्हणू नये. ते बरं आहे म्हणजे झाडावर जाऊन बसते, खाली उतरच ना, त्याला बरं आहे म्हणू नये आणि म्हणणाऱ्याने मला बरं आहे असं म्हणून घेऊ नये. गेल्याच्या नंतर बरं होतं लोकांना एवढं म्हणावं बस. हाय तर कोणच बरं म्हणू नये, का बरं म्हणू नये, त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करा.